त्या माध्यमातून जरी कळाले, रामायण महाभारत कशाच्या माध्यमातून कळाला? ह्या सिरियलच्या माध्यमातून कळाला. अख्ख्या जगाने त्या रामायण सिरियलचं कौतुक केलं आणि म्हणून अशा सिरियल किंवा असे चित्रपट जेव्हा येतात त्या टायमाला त्या इतिहासाला उजाळा मिळतो आणि त्यातून ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या बाजूला गेल्या पाहिजेत. त्याच्यामुळं हिंदुत्व जागं झालं असं नाही, तर असलेल्या हिंदुत्वाला उजाळा मिळाला. की त्या सगळ्या प्रकरणात गंगेवर पण राज ठाकरे भरपूर काही बोलले, त्या डुबकीबद्दल पण बोलले. तुमचे म्हणजे उपमुख्यमंत्री डुबकी मारून पण आलेले आहेत. तुमची त्या गंगेच्या विषयीची म्हणजे याची काय भूमिका आहे? आमची भावना गंगेबद्दलची चांगलीच आहे आणि म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा त्यामध्ये डुबकी मारून आलेत. ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. कोणी काय आवडेल कुणाला ही ज्याची त्याची मर्जी आहे. कुणाला काय आवडतं त्याने त्या पद्धतीने करावं, ज्याला नाही आवडत त्याने नाही करावं. भारत देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे, परंतु 50 कोटी लोकांना वाटलं की तिथं जावं, 50 कोटी लोक गेले. म्हणून याचा अर्थ 90 कोटी लोक गेले नाहीत तर ते नास्तिक आहेत असं समजण्याचं काहीच कारण नाही. संजय राऊत असं म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वारसदारावरून भाजप शिवसेनेमध्ये झुंकलेली आहे. मोदीचा वारसदार महाराष्ट्रातूनच असेल, पण तो संघ निवडा. काल संघाच्या तिथं बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींना हे समजावण्यात सुद्धा आलंय असं सुद्धा खुलासा केला. जरा अजून प्रश्न आहे की 2019चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीकडेच आम्ही पाहतो. अजून म्हणजे आधी त्यांचं ठरलं नाही की अजून संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री असं म्हटलं, उत्तराधिकारी ठरलं नाही. नरेंद्र मोदी हे गेली 3 वेळेला पंतप्रधान पदाच्या या खुर्ची